रणजित नलवडे वारजे दुसरा पुकार आणि परवाचं सुवर्ण पदकाचं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेमध्ये शाहू सहकारी साखर कारखान्याचा मानधनधारक पैलवान रणजित नलवडे. कुठे आहे आपण? या वर्षी महाराष्ट्राला सुवर्ण पदक आहे. राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तिसरा ब्रॉन्झ आहे. राष्ट्रकुलचा सुवर्ण पदक विजेता आहे. रेल्वेला सुवर्ण पदक आहे. ऑल इंडियाला असा रणजित पैलवान नलवडे येत आहे. श्री तात्यासाहेब वारणा विभाग शेतीपूरक संस्था केसरी किताब. पाहुण्यांना विनंती आहे आपण आखाड्यावरती या आणि टाळ्याच्या गजरात स्वागत करा. कोल्हापूर जिल्हा कागल तालुका गावाचं नाव आहे बाण. हा बजरंग भावी ऑलिम्पिक पट्टू आहे आणि रणजित नलवडे हा महाराष्ट्रातर्फे तो रेल्वेला पैलवान आहे. रेल्वेचं सुवर्ण पदक या वर्षी घेतलं. राष्ट्राला ब्रॉन्झ आहे आणि महाराष्ट्राला या वर्षी सुवर्ण पदक घेतले. मला वाटतं महाराष्ट्राला चौथं तुझं असेल सुवर्ण पदक. सुवर्ण पदक विजेता राष्ट्रकुलचा सुवर्ण पदक आहे. दोन्ही भावी सुशील कुमार आहेत. दोन्ही पैलवान त्यांचा टाळा बांधून स्वागत करा. अवर पंच म्हणून काम पाहता. नमस्कार. आज आपण पाहत आहोत पैलवान रणजित नलवडे राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलेला पैलवान विरुद्ध बजरंग पुनिया एक इंटरनॅशनल पैलवान. 2013ची कुस्ती आहे. जुनी कुस्ती. आपल्या सगळ्यांना ही कुस्ती पाहायची होती. आपली कुस्ती यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच रणजित नलवडे पैलवानची कुस्ती मी टाकत आहे. अनेक वेळा रणजित नलवडेंनी फोन केला होता, पण महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील काही कुस्त्या मला मिळालेल्या नाहीत. पण वारण्याच्या मैदानामध्ये रणजित नलवडे यांची कुस्ती मला सीडीमध्ये मिळाली आणि ती कुस्ती आपण आज पाहत आहोत. फक्त माझी एक विनंती आहे सगळ्यांना की आपली कुस्ती यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि ही जुनी कुस्ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा. रणजित नलवडे पैलवानपर्यंत पोहोचवा, बजरंग पुनिया यांच्यापर्यंत पोहोचवा. एवढंच सांगतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. होय होय, दोनच लावल्यात. वारणा सहकारी बँक वरती या आले. संचालक व्हाईस चेअरमन साहेबांचं आगमन झालेलं आहे. वारणा बँकेचे ज्येष्ठ संचालक बरोबर दुपारी 3 वाजता प्रमोद दादा या ठिकाणी उपस्थित झाले. थांबवायची गुणावरती कुस्ती होईल. 5 मिनिटाचा वेळ आहे. त्यामध्ये जास्त गुण होईल तो विजेता होईल. हेलो सुनो भैया. हेलो या अभी इंटरनेशनल रूल के मुताबिक कुश्ती होगी. वो 5 मिनट में होगी. 5 मिनट में जिसका जो रूल के मुताबिक सभी कुछ होगा, जिसका ज्यादा गुण होगा वो विजय होगा. जांग्या पकडणे का नहीं. 5 मिनिटात ज्याचे गुण अधिक होतील तो विजयी घोषित करण्यात येईल. इंटरनेशनल रूल के मुताबिक कुश्ती अभी इसके आगे होगी. टाइम होगा 5 मिनट. ये होने कुस्ती अच्छा रहेगा. काळ्या लांगेचा बजरंग जागतिक ब्रॉन्झ पदक विजेता आहे. सतपाल आखाड्याचा पैलवान डाव्या पवित्र लढतोय. समोर रणजित नलवडे राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेता आहे. तोही डाव्या पवित्र लढतोय. शाहू साखरचा मानधनधारक आहे. सह्याद्री कुस्ती संकुल वारजे. उजव्या पवित्र्यावर बजरंग आहे. डाव्या पवित्र्या बोला. ईश्वर कुठल्या कुस्ती सांगा त्यांना ताकीद द्या. हॅलो शाबास. बाबा शिरगावकर पंच म्हणून आखाड्यावरती आहेत. काहीतरी करा रे बाबानो. लय मोठं नाव आहे दोघांचं बी. कुस्ती हा खेळ आहे. खेळावरतीनं स्वीकारायचं. आप जल्दी आया अखाड़े पे. बाबा शिरगावकरनं दोघांना हातात हात द्यायला सांगितला आणि परत कुस्तीला प्रारंभ झालेला आहे. सारख्याला वारकी भेटलेली आहे. वाली सुग्रीवाची जोडल्या का काय. रामाला सुद्धा विचार पडला होता वाली कुठला आणि सुग्रीव कुठला. राम लक्ष्मणासारखे दिसणारी जोडगुळी आहे. उंची सारखी आहे, तब्येत सारखी आहे. दोघांचं ज्ञान जबरदस्त आहे. समोरून पटाला लागण्याचा प्रयत्न अहो त्याच बजरंग न केलता. सतपालाकड्यात सराव करणारा बजरंग पैलवान. 2 मिनिटं राहिल्यात. आणि लाल कास्टूमच्या रणजित नलवड्याला ताकीद दिलेली आहे. प्रेक्षकांच्या माहिती करता
चालू बदललेल्या नियमामध्ये जो पैलवान पॅशिव्ह राहतो आता 3 मिनिटाचा राऊंड आले पैकी आपण 5 मिनिटाचा राऊंड घेणार आहेत, म्हणून 3 मिनिटांनंतर जो पैलवान पॅशिव्ह राहील त्याला पॅशिव्ह डिक्लेअर केलं जातं. आणि थांब बाबा, त्याला 30 सेकंदाची वेळ दिली जाते गुण काढण्यासाठी, आणि त्या पैलवानाने जर गुण काढला नाही तर त्याच्या विरोधात गुण दिला जातो. याची कृपया नोंद घ्या. आता 30 सेकंदात रणजित नलवड्यानं गुण घेतलाच पाहिजे, बरोबर ना? येस सर. कुस्तीला सुरुवात झालेली आहे. जर 30 सेकंदात गुण घेतला नाही रणजितनं तर बजरंगला विजयी घोषित करण्यात येईल असं सांगितलेलं आहे. 1 गुण मिळेल अण्णा, बाकी राहिलेली हो. कुस्ती चालू राहील. हो, चालू राहील, बरोबर आहे. 5 मिनिटाचा टाइम दिलेला आहे दोघांचे आणि ओ बच गयो. अटीतटीची लढत चालू आहे. अतिशय चांगली कुस्ती आहे. बघणाऱ्याच्या डोळ्याचं पारणं फेकणार आहे. जागतिक ब्रांज पदक विजेता पैलवान आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचा एकेरी पैलवान पताला आहे. लागलेला आहे. रणजित नलावडे आणि तो बाबा, हात धुडकावलेला 30 आहे. सेकंदाची वेळ संपली. गुण डिक्लेअर करायचा. हो, गुण डिक्लेअर करायचा ब्ल्यूला. आणि बजरंगला ब्ल्यूला गुणाची कमाई कुस्ती स्टार्ट. कुस्ती सुरू करा. राहिलेली वेळ कुस्ती चालू राहील. हा, गुणाची कमाई बजरंगला झालेली आहे. सुरुवातीला नकारात्मक कुस्ती केली मागे सरून, म्हणून ताकीद दिली होती आणि 30 सेकंदात त्यांना गुण घेण्याची संधी दिलेली होती. 30 सेकंदात गुण घेतला नाही रणजितनं, म्हणून बजरंगला गुण दिला गेलेला आहे. अत्यंत मोलाचा 1 मिनिट म्हणता म्हणता काही सेकंद भूतकाळात जमा झाले. पॅशू ताकीद दिलेली आहे. बजरंगला ताकीद दिलेली आहे नकारात्मक चलो कुस्ती चलो केल्याबद्दल. पैलवानजी. आणि आता 30 सेकंदात त्यानं गुणाची कमाई करावीच नाही लागेल. नाही तसं काय नाही, चला कुस्ती करा. आणि मैदान परिवाराच्या वतीनं आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या मैदानाच्या वतीनं त्याचं सहर्ष स्वागत आहे. सहकार महर्षी स्वर्गीय तात्यासाहेब कोरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त 19व्या पुण्य स्मरणानिमित्त भारतातील सर्वश्रेष्ठ कुस्ती मैदान जागतिक मल्लयुद्ध 2013 एक छान समय पैलवान युद्धवेळ. हो, वेळ संपली. वेळ संपली. खतम. बाबा शिरगावकर. पैलवान रणजित नलवडे विरुद्ध पैलवान बजरंग पुनिया यांच्या झालेल्या अतितटीच्या लढतीमध्ये गुणावरती पैलवान बजरंग पुनिया यांना पंचांनी विजयी घोषित केलेला आहे. सहकारी बँक केसरी किताबासाठी कुस्ती पाहुण्यांच्या हस्ते लागलेले आहे. श्री वारणा ट्रॅक्टर ऊस वाहतूक संस्था केसरी किताबासाठी कुस्ती लागते. नंदू अबदारच्या कुस्तीला सरपंच हनुमान जाधव आणि समाधान घोडकेच्या कुस्तीला सेना केसरी गोंडाजी पाटील. हा, रावसाहेब मगराचा 1954वा फेटा बाजीराव पाटील. विनयरावजी कोरे साहेबांना विनंती. बेळगाव जिल्हा तालीम संघ.
नमस्कार. पैलवान रणजित नलवडे विरुद्ध पैलवान बजरंग पुनिया, दोन्ही पैलवान इंटरनॅशनल. आणि या दोघांची कुस्ती तुम्हाला कशी वाटली? मी मगाशीच सांगितलेलं की ही रणजित नलवडे आणि बजरंग पुनियाची कुस्ती आपली कुस्ती यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा मी कुस्ती टाकतो आहे. रणजित नलवडे यांची कुस्ती आपली कुस्ती यूट्यूब चॅनलवर नाही आहे. त्यांचे अनेक वेळा फोन आले होते. माझी एक विनंती आहे की ही कुस्ती दोघांपर्यंत पोहोचवा, दोघांच्या चाहत्यांपर्यंत पोहोचवा. या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगतो. आणि तुम्हाला जुन्या कुस्त्या वारण्याच्या कुणाच्या पाहायच्या असतील तेही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. अजून काही कुस्त्या आहेत, बऱ्याचशा कुस्त्या आहेत, पण ज्या कुस्त्या आमच्याकडे आहेत अनेकांची कमेंट आलेली आहे की सुरेश पाटील गोटखिंडीकर, पण ती कुस्ती अजून मला सापडलेली नाही. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे ती कुस्ती मला सापडल्यानंतर मी 100% ती कुस्ती टाकणार. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून शब्द देतो. त्याचबरोबर तुम्हाला कुस्त्या कोणाच्या पाहायच्या असतील तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्ही आपली कुस्ती यूट्यूब चॅनलला पहिल्यांदा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलना माझी एक विनंती हात जोडून की पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि या जुन्या कुस्त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा. एवढं सांगतो, या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.